ओम श्री गणेशाय नमः। रामायण का वाचावे? आजकाल नवे म्हणून सांगितल्या जाणाऱ्या काही कल्पना अत्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचारात येत आहेत। काही शब्दसमूह सतत कानावर पडत आहेत। सकल मानव सौभ्रातृत्व, विश्व, नागरिकत्व, मानवाचा आत्मगौरव, सामाजिक जाणीव, मानवतावाद, राष्ट्रीयतावाद असेच अनेक शब्द प्रचारात येत चालले आहेत। यांपैकी एकही गोष्ट अवांछनीय आहे किंवा अनावश्यक आहे असे थोडी तरी विचारशक्ती असलेला कोणीही म्हणणार नाही। ही सर्वच उच्च आदर्श तत्वे आहेत, ती अशक्यही नाहीत। पण एकीकडे असे शब्द दिवस रात्र घोषले जात असताना जगाची चाल मात्र याच्या अगदी उलट दिशेने चाललेली दिसते। हे असे का घडते असे कोणी आश्चर्य व्यक्त केले तर हे शब्द सतत उच्चारणारे तथाकथित बुद्धिजीवी पिढ्यांतील अंतर म्हणजे जनरेशन गॅप इत्यादी नवे शब्द आपल्या बुद्धीने शोधून काढतात। त्यामुळे सामान्य लोकांच्या मनात उत्तर मिळाले अशी भावना निर्माण होते आणि मूळ मुद्दा मात्र टाळला जातो। खरे तर घडते असे की या नवयुग प्रवर्तकांनी आपले संपूर्ण लक्ष खूप मोठ्या वाटणाऱ्या समस्यांकडेच केंद्रित केले आहे आणि मूलभूत विषयांकडे दुर्लक्ष केले आहे। मूलभूत गोष्टी जपल्या तर मोठ्या समस्या आपोआप सुटतात हे सत्य ते विसरून जातात। प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यात अनेक दुःखे भोगत असतो। ही दुःखे का येतात याचा नीट विचार केला तर 100त 90 दुःखांचे कारण दुसरा मनुष्यच असतो हे स्पष्ट होते। रोगामुळे किंवा निसर्गातील विपरीत बदलामुळे होणारी दुःखे केवळ 10% असतात। काही मानसिक रोगांना आणि त्यातून उद्भवणाऱ्या शारीरिक रोगांनाही इतर मनुष्यामुळे होणारे दुःखच कारण ठरते। दुष्ट शासक, भ्रष्ट अधिकारी, धर्मद्वेष भडकवणारे आणि दुराचारांना उत्तेजन देणारे धर्मगुरू यांच्यामुळे सर्व काळात आणि सर्व देशांत समाजात जो प्रचंड क्षोभ निर्माण होतो तो अमाप आहे। मनुष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यात स्वभावतः अत्यधिक प्रमाणात दानवत्व, अत्यल्प प्रमाणात मानवत्व आणि केवळ चमकून जाण्याइतके देवत्व असते असे श्री शंकराचार्यांनी आपल्या ग्रंथांतील अनेक प्रसंगात प्रतिपादन केले आहे। अत्यधिक असलेल्या दानवत्वातून मानवत्वाच्या मार्गाने देवत्व प्राप्त करण्यासाठी मनुष्याने ईश्वराने दिलेले ज्ञान उपयोगात आणावे असे त्यांनी बोध केले। ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटल म्हणतो, मनुष्य हा सामाजिक जीवनाची इच्छा करणारा प्राणी आहे, पण ते पूर्ण सत्य नाही। ब्रिटिश तत्वज्ञ थॉमस हॉब्स म्हणतो, मनुष्य हा अत्यंत क्रूर आणि भयावह प्राणी आहे। या दोघांच्या म्हणण्यातही थोडे सत्य आहे। मनुष्यात असलेल्या या दोन प्रवृत्तींचे मूळ कारण एकच आहे, ते मतलब त्याच्यात जन्मजात असलेला स्वार्थपरपणा। मनुष्य स्वार्थप्रधान आहे, केवळ स्वतःच्या लाभाकडे पाहणारा आहे आणि सुखालाच परायण असलेला प्राणी आहे। हा स्वार्थपरपणा फक्त मनुष्यातच नाही, नीट पाहिले तर प्रत्येक प्राण्यात तो आढळतो। पण इतर प्राण्यांत लपलेली ही स्वार्थवृत्ती संधी आली की एकदा वर येते आणि पुढच्या क्षणी पुन्हा लपून बसते। मनुष्याचा स्वार्थपरपणा मात्र तसा नाही, तो आयुष्यभर त्याच्या मागे लागलेला असतो, त्याचाच विचार करवत राहतो, एक क्षणही त्याला सोडत नाही आणि इतर प्राण्यांत नसलेले बुद्धिबळही त्याच्याकडे आहे। मनुष्यातील या नैसर्गिक गुणाचा उल्लेख उपनिषदांनीही स्पष्टपणे केला आहे। बृहदारण्यक उपनिषदत महान आत्मतत्ववेत्ता याज्ञवल्क्य एका प्रसंगी आपल्या पत्नी मैत्रेयीला एक कठोर वाटणारे पण नाकारता न येणारे सत्य सांगतात। ते म्हणतात, पत्नी पतीवर प्रेम करते ते त्याच्या आनंदासाठी नव्हे, स्वतःच्या आनंदासाठीच असते। हे ऐकताच ती चकित होते, पण ते येथेच थांबत नाहीत। पुढेही म्हणतात, पती पत्नीवर प्रेम करतो ते तिच्या आनंदासाठी नव्हे, स्वतःच्या आनंदासाठीच। तसेच पुत्रांवर, धनावर, इतरांवर, देशावर, या लोकांवर मनुष्याचे प्रेम ते त्या पुत्रादी वस्तूंच्या आनंदासाठी नव्हे, स्वतःच्या आनंदासाठीच, स्वतःच्या कामासाठी म्हणजे इच्छांची पूर्तता करण्यासाठीच असे सांगून शेवटी ते असे म्हणतात, कोणाचेही कोणावरही प्रेम असेल ते स्वतःच्या कामासाठीच असते। आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति हा श्लोक बृहदारण्यक उपनिषदातील आहे। अशा प्रकारे आपल्या जीवनात पावलोपावली दिसणारे मनुष्य स्वार्थी आहे हे तत्व उपनिषदाने अत्यंत स्पष्ट शब्दांत विश्लेषित करून शिकवले आहे। यावरून निष्कर्ष असा की मनुष्याला स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग होईपर्यंतच तो समाजाशी आणि समाजातील इतरांशी संबंध ठेवतो। स्वार्थाला बाधा आली की तो कल्पनाही न करता येईल इतका क्रूर होतो। म्हणूनच वरील दोन्ही तत्वज्ञांच्या विधानांत काही सत्य आहे। मनुष्यातील हा स्वार्थपरपणा जर कोणत्याही नियंत्रणाविना मोकळा सोडला तर पृथ्वीवर सुख शांती पूर्णपणे नाहीशी होईल। कौटिल्याने अर्थशास्त्रात सांगितलेला मात्स्य न्याय म्हणजे मोठी मासळी लहान मासळीला गिळते हाच नियम प्रबळ होईल। बलवान दुर्बलाला पिळून काढेल आणि काही काळाने त्यालाही अधिक बलवान गिळून टाकेल। जगाच्या विनाशाकडे नेणाऱ्या या स्वार्थवृत्तीला आवर घालण्यासाठी दोनच उपाय आहेत। पहिला, दंड। दुसरा, मनुष्याच्या मनातच परिवर्तन घडवून आणणारे सद्मार्गदर्शन।
पहिल्या उपायाचा परिणाम तात्पुरता असतो, दुसऱ्या उपायाचा परिणाम त्यापेक्षा अधिक काळ टिकतो. या दुसऱ्या उपायाने मार्ग दाखवून मनुष्यात आणि त्याद्वारे समस्त प्राणीजगतात सुख शांती टिकवण्यासाठी परमेश्वर स्वतः वेळोवेळी विविध रूपांत अवतार घेतो किंवा काही महापुरुषांत आपला अंश व शक्ती प्रवेश करून त्यांच्याद्वारे हे कार्य साधतो. उत्तम संस्कारांचा प्रारंभ वैयक्तिक स्तरावर मनुष्यापासून आणि कुटुंबापासूनच व्हायला हवा. कुटुंबातील सर्व व्यक्ती सुधारल्या तर कुटुंब सुधारते, मग प्रदेश, देश, जग आणि संपूर्ण समाज आपोआप सुधारतो. व्यक्ती आणि कुटुंबियांना पूर्ण विसरून आम्ही जगाचा, समाजाचा उद्धार करू असा घोष करत नेतृत्व करणे म्हणजे आकाशातील महाल बांधण्यासारखे आहे. आज जगातील सर्व देशांत अत्यंत तीव्रतेने पसरत असलेली घातक प्रवृत्ती दहशतवाद याचाच परिणाम आहे. अशा प्रवृत्तीपासून समाजाचे रक्षण करायचे असेल तर प्रत्येकाने रामायणातील विचार आत्मसात केले पाहिजेत. रामायण हे आदिकाव्य आहे. वेदांखेरीज अशी छंदोबद्ध रचना लौकिक वाङ्मयात रामायण प्रकट होईपर्यंत नव्हती, म्हणूनच याला आदिकाव्य हे नाव मिळाले. लोक आपापल्या आवडीनुसार वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून याकडे पाहतात. महाभारताबद्दल नन्याने धर्मतत्वज्ञ याला धर्मशास्त्र मानतात इत्यादी जे म्हटले आहे ते बऱ्याच अंशी रामायणालाही लागू पडते. काही जण याला अद्भुत वर्णनांनी भरलेले महाकाव्य मानून आणि इतर महाकाव्यांना मार्गदर्शक मानून वाचून आनंद घेतात. काही जण म्हणतात की रामायण विशेषतः सुंदरकांड शक्तितत्वाचे प्रतिपादन करते. हे महाकाव्य असल्यामुळे ध्वनीचा प्रधानत्व असणे आवश्यक आहे, म्हणून हे ध्वनिमार्गाचा अवलंब करून शिवाचे पारम्य बोध करते असे अप्पई दीक्षितांनी श्रीरामायणसारसंग्रह स्तोत्रम मध्ये प्रतिपादन केले आहे. पण भाष्यकारांच्या टीकाटिप्पण्या आणि पंडितांच्या वादात न शिरता आपल्या मनात आधीच तयार केलेले विचार यात न घालता जर आपण रामायण वाचले तर वाल्मिकीने आरंभापासून शेवटपर्यंत रामाला मनुष्य म्हणूनच चित्रित केले आहे हे स्पष्ट दिसते. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरानुसार रावणाचा वध मनुष्याच्या हातूनच व्हायला हवा होता, त्यामुळे रामाच्या विष्णुअवतारत्वाला बाधा येत नाही. विष्णू सर्व शक्तिमान आहे. माझी माया मला काही काळ स्वतःला विसरायला लावो असा संकल्प करून त्यांनी पूर्ण मानवत्व स्वीकारले असे मानता येते. हेही सर्वशक्तित्वाचाच एक भाग आहे. अशा विस्मृतीस कारणीभूत भृगुशाप इत्यादी वृत्तांतही आहेत. रामामधील अशी मानवता वाल्मिकीला अभिप्रेत होती हे आपण मान्य केले नाही तर रामायणातील उपदेशकत्वच कमी होईल. वियोग आणि विलाप हे सर्व केवळ अभिनय आहेत असा भाव मनात आला तर पितृभक्ती, बंधुप्रेम, पतिभक्ती इत्यादी ही अभिनय ठरतील आणि ते आपण करावयाचे नाहीत, करणे योग्य नाही असा विचार निर्माण होईल. म्हणूनच वाल्मिकीने रामादींना मनुष्य म्हणूनच चित्रित केले आहे हे स्वीकारले पाहिजे. शास्त्रांमध्ये म्हटले आहे उपक्रमोपसंहारौ अभ्यासो पूर्वता फलम. अर्थवादोपपत्ती च लिंग तात्पर्य निर्णय हे 6 तात्पर्यनिर्णायक लिंग येथेही काही अंशी समन्वयाने लावता येतात. आरंभी वाल्मिकी नारदाला विचारतो, सर्वगुणसंपन्न असा पुरुष आज कोण आहे? महर्षे त्वम समर्थोसी ज्ञातुमेवम विधनरम. असा पुरुष कोण आहे ते मी सांगतो, ऐक. मुने वक्ष्याम्यः बुद्धा धैर्ययुक्तः श्रूयता नर. असे म्हणून नारद रामाचे वर्णन सुरू करतो. रावणसंहारानंतर देव म्हणतात तू साक्षात विष्णुमूर्ती आहेस, तेव्हा राम म्हणतो माझे नाव राम आहे. मी दशरथाचा पुत्र केवळ मनुष्य आहे. आत्मान मानुष मने राम दशरथात्मजम. मधोमधही अनेक ठिकाणी राम मनुष्य म्हणूनच दिसतो. अयोध्याकांडात तो लक्ष्मणाला म्हणत दुःख व्यक्त करतो, पाहिलेस का, आपल्या वडिलामुळे मला इतकी दुःखे सहन करावी लागली. भरत मात्र आरामात राज्यसुख भोगतो आहे. सीतेसाठी केलेले त्याचे विलाप प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारे बालकांडापासून युद्धकांडापर्यंत राम मनुष्य म्हणूनच वागतो. ऋषी इत्यादींनी त्याला महाविष्णू मानून तसे पूजले तर ती वेगळी गोष्ट, पण तो मनुष्य म्हणून वागला म्हणूनच त्याने चाललेला अयन म्हणजे मार्ग आपल्यासाठी अनुकरणी ठरला. वेदांताचार्यांमध्ये प्रथम श्रेणीतील सर्वज्ञात्ममुनी यांनी संक्षेपशारीरकम हा ग्रंथ रचला आहे. तो अत्यंत प्रामाणिक ग्रंथ मानला जातो. ते श्री शंकराचार्यांच्या 4 प्रमुख शिष्यांपैकी एक वार्तिककार म्हणून प्रसिद्ध सुरेश्वराचार्यांचे प्रत्यक्ष शिष्य मानले जातात. एका प्रसंगी त्यांनी जीव ईश्वरांचे स्वरूप आणि स्वभाव स्पष्ट करताना असे प्रतिपादन केले, जीवाला मायेशी अनुबंध असतो. मायेच्या अधीन झाल्यामुळे जीवाचा अहंकार संबंध दृढ होतो. ईश्वरालाही मायेशी संबंध असला तरी तो मायेच्या अधीन नसतो. मायाच ईश्वराच्या अधीन असते, म्हणून ईश्वराला अहंकार संबंध नसतो असे प्रतिपादन करून त्यांनी अशी शंका घेतली, पण श्रीरामरूपातील ईश्वर अहंकार ममकाराने वागत होता आणि सुख दुःख अनुभवत होता, नाही का? या शंकेचे उत्तर देताना त्यांनी असे लिहिले, संकल्पपूर्वक मभुद्रघुनंदनस्य ना विजान इति कंचन कालमेतत ब्रह्मोपदेशमुपलभ्य निमित्तमात्र तत्सोत्सृत्स कृते सती देवकार्ये. हा संक्षेपशारीरकम
11.182 सहस्त्रांशवा श्लोक आहे. याचा अर्थ असा, मी माझे यथार्थ स्वरूप काही काळ जाणणार नाही, असा संकल्प करून रघुनंदन काही काळ तसे वागला. ज्या देवकार्याकरिता त्याने असा संकल्प केला होता ते पूर्ण होताच ब्रह्मदेवाचा उपदेश केवळ निमित्त मानून त्याने आपले ईश्वरत्व ओळखले. म्हणूनच नीट पाहिले तर रावणसंहारानंतर रामाच्या वर्तनात मोठा फरक दिसतो. उदाहरणार्थ, सीताहरणानंतर सीतेसाठी इतका विलाप करणारा राम स्वधर्मपालनासाठी सीतेचा त्याग केल्यानंतर तिच्यासाठी तितका विलाप करत नाही. या पार्श्वभूमीवर आता रामायणातील 4-5 प्रमुख उपदेशांविषयी आपण चर्चा करूया. 1. वैदिक धर्मानुसार दाम्पत्य संबंध हा अत्यंत पवित्र व अविभाज्य असा संबंध आहे. हा विषय वाल्मिकींनी पावलोपावली प्रतिपादित केला आहे. सीता रामांचे प्रेम आदर्शरूप आहे. त्यांचे प्रेम वाल्मिकी अशा प्रकारे वर्णन करतात, प्रिया तु सीता रामस्य दारा पितृकृता इति गुणाद्रूप गुणाच्चापी प्रीतिर्भूयोभिवर्तते. तस्याश्च भरता द्विगुण हृदये परिवर्तते. रामाला सीतेवर अत्यंत प्रेम होते. त्याचे कारण असे की तो विवाहसंबंध पित्यांनी घडवून आणलेला होता आणि सीतेमध्ये स्वाभाविकरित्या असलेल्या सौंदर्यादी सद्गुणामुळे ते प्रेम आणखी वाढले. आणि असे सांगितले जाते की सीतेचे रामावरचे प्रेम त्याच्या दुप्पट होते. येथे एक प्रश्न निर्माण होतो. रामाने शिवधनुष्यभंग करून सीतेचा हात जिंकला होता, मग पित्यांनी संबंध केला, याचा अर्थ काय? याचे उत्तर आपल्याला अयोध्याकांडात मिळते. सीतादेवी अनुसूयादेवीला आपल्या विवाहवृत्तांताबद्दल सांगताना बालकांडात आपल्याला न कळलेली एक गोष्ट सांगते. रामाने शिवधनुष्यभंग केल्यावर जनक म्हणतो, हे बघ, मी माझी कन्या देत आहे, तू स्वीकार कर. परंतु रामाने आपल्या पित्याची संमती मिळाल्याशिवाय तिला स्वीकारण्यास नकार दिला आणि दशरथांची अनुमती मिळाल्यावरच विवाह केला. दीयमाना न तू तदा प्रतिजग्रा राघव अविज्ञाय पितू छंद अयोध्याधिपते प्रभो. एकमेव पुत्राच्या वनवासासारख्या अत्यंत दुःखद प्रसंगीही कौसल्या दशरथांची सेवा करतच राहते. आणि राक्षस समाजातही दाम्पत्यातील पवित्रता कशी असते हे कवीने मंदोदरी आदींच्या पतिव्रत वर्णनातून सूचित केले आहे. दाम्पत्य संबंध हा कुटुंबजीवनातील शांततेचा मूलाधार आहे. तो काही काळ चाखून सोडून देण्यासारखा नाही. सभ्यतेच्या पराकाष्ठेवर पोहोचल्याचे मानले जाणाऱ्या काही देशांत हा संबंध जसा विस्कळीत झाला आहे आणि त्यातून किती अनर्थ निर्माण होत आहेत हे आपण पाहतच आहोत. केवळ तात्कालिक सुखाच्या दृष्टीने वारंवार विवाहविच्छेद व पुनर्विवाहाची परंपरा चालविणाऱ्या व्यक्तींना आपल्या मुलांबद्दल किती प्रेम आपुलकी असेल आणि मोठ्यांबद्दल किती भक्तिभाव असेल याची कल्पनाच करता येते. अशा परिस्थितीत कोणालाही कोणावरही स्थिर प्रेम व अनुराग टिकून राहण्याची शक्यता नसते. प्रेम हे एक विलक्षण बंधन आहे. हे बंधन असताना कोणीही साहसकृत्ये करू शकत नाही. अशी कृत्ये केली तर आपल्या प्रियजनांना काय त्रास होईल, त्यांना आधार देणारे कोणी असेल की नाही, आणि आपल्या वियोगाने त्यांना किती वेदना होतील, असे विचार त्यांच्या मनात एक प्रकारचा संयम निर्माण करतात. ज्याच्याकडे प्रेमबंधन नाही तो कोणत्याही दुष्कर्मापासून मागे हटत नाही. त्याच्या जीवनाला ध्येयच राहत नाही. असे लोक समाजालाच धोका बनून उभे राहतात. हे आपण पाहतच आहोत. या अत्युच्च अतिपवित्र दाम्पत्य संबंधावर आघात करण्यासाठी चित्रांद्वारे आणि इतर साधनांद्वारेही प्रयत्न चालू आहेत. जर आपण याचे रक्षण करून कुटुंबातील शांती सुख वाढवायचे असेल तर रामायणात प्रतिपादित आणि सहस्त्राब्द्यांपासून आपल्या समाजात आदराने मान्य दाम्पत्य संबंधाची पवित्रता जपली पाहिजे. या दाम्पत्य संबंधात जर किंचितही चूक झाली तर तिचा परिणाम तरुणांच्या मनावर कसा होतो हे वाल्मिकींनी एका ठिकाणी अतिशय सुंदर रीतीने सूचित केले आहे. वाली मरण पावला असे समजून सुग्रीव त्याची पत्नी तारा हिला आपल्या अधीन करतो. कदाचित वानर समाजात ते चुकीचे मानले जात नसावे, परंतु हे तारापुत्र अंगदाला अजिबात पसंत पडले नाही. असे केल्याबद्दल अंगद सुग्रीवाची निंदा करीत हनुमान आदींच्या समोर आपल्या मनातील त्याच्यावरील क्रोध व्यक्त करतो. अशी गोष्ट जर एखाद्या समाजात फारच वाढली तर तो समाज किती विक्षुब्ध होईल याची कल्पना करता येते. 2. गुरुभक्ती भ्रातृप्रेम सौहार्द इत्यादी सद्गुण प्राप्त होणे हे कुटुंबातील मोठ्यांनी उभे केलेल्या आदर्शांवर अवलंबून असते. पुत्रादींच्या बाबतीत आपले कर्तव्य विसरले किंवा अतिप्रेमामुळे योग्य शिस्त व प्रशिक्षण दिले नाही तर हे गुण अंगी येत नाहीत. हे पुस्तकांतून शिकण्याचे शिक्षण नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर पवित्र विवाहसंबंध पवित्र ठेवून जीवनाचे ध्येय विसरले नाही तरच मोठे लोक लहानांना सन्मार्ग दाखवू शकतात. म्हणूनच पिढ्यांमधील अंतर म्हणत निरनिराळी उत्तरे देणारे लोक खरे तर आत्मवंचना करणारे आणि पुत्रादींचा द्रोह करणारे ठरतात. पिढ्यांतील अंतर कधी नसते का? महान सभ्यता असल्याचे मानल्या जाणाऱ्या काही देशांत मुले आपल्या वडिलांचा उल्लेख करताना तो म्हातारा असे म्हणण्याची सवय असल्याचे सांगितले जाते. जो मनुष्य आई वडिलांबाबत असे वागू शकतो
तो इतरांबाबत कसा वागेल याचा अंदाज करता येतो. रामायणातील रामादींची गुरुभक्ती व भ्रातृप्रेम वाचलेला कोणीही असे वर्तन करू शकत नाही. 3. अर्थ मतलब धन हे सर्व अनर्थांचे मूळ आहे. सुखसाधनामध्ये ते फक्त एक साधन आहे. तेच सर्वस्व मानले तर तेच अनर्थकारक ठरते, हे सर्वानुभवसिद्ध सत्य आहे. धनल तृणासमान समजून त्याग करणारे श्रीराम आदी किती महान आदर्श ठरले, आणि अर्थ कामालाच परम ध्येय मानणारे रावण आदी कसे पतित झाले, हे सांगत रामायण पावलोपावली हेच बोध करीत राहते की धर्मविरुद्ध अर्थ काम ग्रहणी नाहीत. नाहमर्थपरो देवी लोक मा आ वस्तुमुत्सहे विद्धी मामृषिखिस्तुल्य केवल धर्ममास्थितम. हे देवी, मी अर्थप्रधान नाही. मी स्वतः सन्मार्गाने चालून लोकांनाही सन्मार्गाने चालवावे हीच माझी इच्छा आहे. मी प्रधानता धर्मालाच देतो, म्हणून मला ऋषितुल्य समजून लक्षात ठेव. असे राम आपण वनात जाल की नाही अशी शंका घेणाऱ्या कैकेयीला सांगतात. येथे रामांचा हेतू स्वतःला ऋषितुल्य म्हणवून घेणे हा नाही. धनला प्रधानता न देणारेच ऋषितुल्य असतात, हेच रामांचे तात्पर्य आहे. भरत चित्रकूटाला येत असताना त्याच्याबद्दल शंका घेणाऱ्या लक्ष्मणाला राम असे म्हणतात, यद्रव्य बांधवाना वा मित्राणा वा क्षय भवेत ना तत् प्रतिगृह्ण्या भक्ष्यान्विषकृतानीव. बंधू किंवा मित्र यांच्या नाशातून मिळणारे धन विष मिसळून शिजवलेल्या अन्नासारखे आहे. राम म्हणतात, मी ते कधीही स्पर्शसुद्धा करणार नाही. आज आपल्या समाजाला जखडून त्रास देणारी गोष्ट हीच धनावरील आसक्ती आहे. ती काही अंशी तरी कमी होऊन सुखशांती प्रस्थापित व्हावी तर रामायण वाचले पाहिजे. अधिकाराच्या लालसेने कोणतेही गैरकृत्य करण्यास न घाबरणाऱ्या आजच्या शासकांना राज्य मला नको असे म्हणत जणू स्पर्धा करणाऱ्या राम, भरत आदींची निस्वार्थ धार्मिक वृत्ती किमान काहीतरी मानसिक परिवर्तन घडवून आणेल. 4. थोडासा त्रास झाला तरी सहन न होऊन आत्महत्या करणे किंवा इतरांची हत्या करणे अशी प्रवृत्ती आज वाढत आहे. जीवनासाठी एक श्रेष्ठ आदर्श नसणे हेच याचे कारण आहे. ज्याला कष्ट येत नाहीत असा मनुष्य कोणीच नाही. ते कष्ट सहन करण्याची शक्ती वाढवणे हेच मनुष्याच्या महानतेचे लक्षण आहे. दशरथाच्या कुटुंबातील सर्वांनी किती कष्ट भोगले आणि तरीही किती धैर्याने ते सहन केले हे वाचणारे लोक ही शक्ती वाढवू शकतात. सीतादेवीने हनुमंताला सांगितलेली ही वाक्ये प्रत्येकाला पावलोपावली धैर्य देतात. ऐश्वर्ये वा सुविस्तीर्णे व्यसने वा सुदारुणे रज्ज्वा ए पुरुष बद्ध्वा कृतांतः परिकर्षती. म्हणजे अत्यंत मोठ्या ऐश्वर्यातही आणि अत्यंत भयंकर संकटातही विधाता मनुष्याला जणू दोरीने बांधून ओढत नेतो. 5. स्वतःचा एक क्षणही विचार न करता परोपकार करण्यातच जीवन सार्थक करणे हा सर्वोत्तम सद्गुण आहे. याचे एकमेव उदाहरण हनुमान आहेत. असा मोहदारी व्यक्ती कोणत्याही वाङ्मयात आढळत नाही. कोणत्याही परिस्थितीत हृदयाचे धैर्य ढळू देऊ नये हा उपदेश त्यांच्या कृतीतही आहे, त्यांच्या वचनांतही आहे आणि त्यांनी आपल्यालाही तोच दिला आहे. अनिर्वेद श्रियो मूलम. अनिर्वेद परसुखम म्हणजे निराश न होता राहिल्याने उन्नती होते. तेच सर्व सुखांचे मूळ आहे. विनाशे बहवो दोषा. जीवन प्राप्नोती भद्रकम म्हणजे मरून काय मिळणार, त्यात अनेक दोषच आहेत. जिवंत राहिला तर कधीतरी कल्याण नक्कीच मिळेल. असे उपदेश निराशेच्या अंधारात अडकून तडफडणाऱ्यांसाठी आशेचे किरण आहेत. जो नीट लक्ष देऊन अभ्यास करतो त्याला रामायणात अशा गोष्टी शेकडोच्या संख्येने सापडतात. या सर्व गोष्टी देश, काल, जाती इत्यादी भेदांशिवाय मनुष्यमात्राला उपकार करणारे सन्मार्ग प्रदर्शक दीप आहेत. या मार्गाचे अनुसरण करून जो स्वतःला सुधारतो तो केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठी, देशासाठी आणि जगासाठीही शांती व समृद्धी निर्माण करू शकतो. व्यक्तींचा समूह मतलब समाज. समाज सुखशांतीने भरलेला हवा असेल तर रामायणाचा प्रचार व्हायला हवा. आज भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सामाजिक विकृतींना आणि नैतिक पतनाला परम औषध म्हणजे रामायणाचा प्रचार हे ओळखले पाहिजे. हे विवेचन पुल्लेल श्रीरामचंद्रुडू यांनी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणम यथामूलानुवादम या ग्रंथाच्या प्रस्तावनेतून घेतलेले आहे. स्वस्ती.